आहे, काय नेमकी प्राथमिक माहिती आहे ना याच्यामधल्या जखमींची काय परिस्थिती आहे? बरोबर आहे. आत्ताच्या प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनर आहे आणि या कंटेनरला पाठीमागून शेळके यांच्या गाडीने धडक दिल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. पोलीस सर्वच आमची पोलीस टीम आहे, फॉरेन्सिक व्हॅन आहे, आम्ही या ठिकाणी आता पाचारण केलेली आहे. त्याशिवाय अन्य जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि या घटनेमध्ये जी आता प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार शेळके दाम्पत्याचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे तो इंज्युर्ड असून तो उपचार घेत आहे. पोलीस या ठिकाणी सविस्तर पंचनामा करून पुढील तपास करत आहे. तर आपण जर बघितलं तर शिवनिका संस्थाचे कुठेतरी हे उपाध्यक्ष राहिलेले आहे. अशोक खराशी त्यांचा जवळचा संबंध होता, त्यामुळं विरोधकांकडनं असा प्रश्न उपस्थित केला जातोय की हा घातपात आहे. मग काय दिसतं प्राथमिक दृष्ट्या की हा घातपात आहे, अपघात आहे की सुसाईड आहे? नाही, या सर्वच बाबत आता जस्ट काही वेळापूर्वी घटना घडलेली आहे. अगदी बारकाईने या अपघाताचा तपास पोलीस करणार आहे. अतिशय बारकाईने तपास या संपूर्ण घटनेचा पोलीस करत आहे आणि त्याअंती जो काही निष्कर्ष आहे तो तपासामध्ये आपल्याला मिळणार आहे. सर, ज्या दृष्टीने शिर्डीमध्ये जो गुन्हा दाखल आहे अशोक खराशी विरोधात, त्यातली एक साक्षीदार म्हणून यांच्याकडे पाहिलं जात होतं. असा अपघात काय त्या केसवर परिणाम होऊ शकतो अशा या गोष्टीमुळे साक्षीदाराच्या महत्त्वाची? नाही, ते गुन्हे दाखल आहेत शिर्डीला, त्याचा तपास सुरू आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये हा एक अपघात म्हणून या बाबीचा अगदी बारकाईनं आपण तपास करणार आहोत. या दृष्टीने मी आधीच सांगितलं की जे काही अन्यसुद्धा काही एक्सपर्ट्स यामध्ये आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी कॉल करत आहोत, प्रॉपरली पंचनामा करत आहोत. या व्हेकलचे जे कोणी चालक आहेत त्यांनाही या दृष्टीने विचारपूस करून जे काही तपासामध्ये असेल ते आपल्याला कळणार आहे.